एकदा या अंत्रुज महालाचा राजा शिकारीसाठी मडकई गावात आला. पाहतो तर देवीचा जत्रोत्सव चालला होता. रथात बसलेल्या देवीचं त्यानं दर्शन घेतलं मात्र आणि मनोमन ठरवलं की पुढच्या वर्षी ही मूर्ती मी माझ्या राजवाड्यात घेऊन जाईन. पण दुसऱ्या वर्षी काय घडलं पहा. या जगन्मातेनं आपले परंपरागत पुरोहित श्री घैसास गुरुजी यांना दृष्टांत देऊन सांगितलं की यावर्षी रथात दुसरी उत्सव मूर्ती बसवावी. ठरल्याप्रमाणे राजा सैनिकांसह वर्तमान आला असता रथातली ती मूर्ती पाहून विस्मित झाला. विचारू लागला, गेल्या वर्षीची मूर्ती कुठे आहे? त्यावेळी देवीचे अंगरक्षक पाळणी यांनी देवीच्या दृष्टांताबद्दल राजाला सांगितलं. राजाला आपली चूक कळून आली आणि राजानं तडक देवीचं मंदिर गाठलं. आपल्या हातातील वज्रजडित बाजूबंद वाक्या देवीला अर्पण केल्या. पुन्हा पुन्हा देवीची क्षमायाचना केली. तिला विनवू लागला,